मुंबई भारताची आर्थिक राजधानी, पण सध्या ती पूर्णपणे ठप्प झाली आहे. याला कारण ठरलंय मराठा आरक्षण आंदोलन. हजारो आंदोलक रस्त्यावर का उतरलेत? त्यांच्या मागण्या नक्की काय आहेत? चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. खरं तर याला मराठा वादळ असं जे म्हटलं जातंय ते अगदी बरोबर आहे, कारण या आंदोलनाने शहराची सगळी धावपळ थांबवली आहे आणि मुंबईवर एक प्रचंड दबाव आणलाय. पण प्रश्न हा आहे की हे सगळं नक्की कशासाठी सुरू आहे? हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला या आंदोलनाच्या मुळाशी जावं लागेल. आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि त्यामागे वर्षानुवर्षांपासून चालत आलेल्या समस्या कोणत्या आहेत हे बघावं लागेल. चला सगळ्यात आधी बघूया की दक्षिण मुंबईत प्रत्यक्ष काय घडतंय, म्हणजे ग्राउंडवरची परिस्थिती नेमकी कशी आहे. आझाद मैदानातली परिस्थिती खरंच खूप गंभीर आहे. विचार करा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो लोक सततच्या पावसात अत्यंत कठीण परिस्थितीत तिथे थांबले आहेत. न धड शौचालयांची सोय, न प्यायला स्वच्छ पाणी. आणि या सगळ्यामध्ये खूप दुःखद घटना घडली. लातूरहून आलेल्या एका 32 वर्षांच्या तरुण आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे आंदोलनाची तीव्रता आणि त्याचं गांभीर्य दोन्ही खूप वाढलं आहे. एवढ्या मोठ्या आंदोलनामागे एक चेहरा आहे आणि एकच अगदी ठाम मागणी. कोण आहे तो चेहरा आणि काय आहे ती मागणी, बघूया. आणि तो चेहरा म्हणजे मनोज जरांगे पाटील. ते या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत आणि त्यांचा हत्यार आहे आमरण उपोषण. त्यांचा निर्धार पक्का आहे, जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही. साहजिकच यामुळे सरकारवरचा दबाव प्रचंड वाढला आहे. बरं, आता पुढे जाण्याआधी आपल्याला 2 महत्त्वाचे शब्द समजून घ्यावे लागतील, कारण त्याशिवाय ही मुख्य मागणी कळणारच नाही. पहिला शब्द आहे ओबीसी, म्हणजे इतर मागासवर्गीय, आणि दुसरा आहे कुणबी. तर मागणी अगदी स्पष्ट आहे. त्यांना मराठा समाजासाठी वेगळं आरक्षण नकोय. तर त्यांची मागणी आहे की संपूर्ण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावीत. आणि असं झालं की संपूर्ण समाजाचा समावेश आपोआप ओबीसी आरक्षणाच्या कोट्यात होईल. हा एक खूप महत्त्वाचा आणि म्हणू शकतो की धोरणात्मक मुद्दा आहे. आता प्रश्न येतो की ह्या मागणीला आधार काय? तर जरांगे पाटील यांचा दावा आहे की सरकारकडे तब्बल 58 लाख मराठा लोकांच्या कुणबी वंशाच्या नोंदी आहेत आणि याच नोंदींच्या आधारावर संपूर्ण समाजाला आरक्षण मिळावं अशी त्यांची भूमिका आहे. आणि त्यांची भूमिका किती ठाम आहे हे त्यांच्या या वाक्यावरूनच कळतं. ते म्हणतात, मला गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही. या एका वाक्यातून या आंदोलनातला सगळा तणाव आणि सध्याची परिस्थिती इतकी का चिघळली आहे याचं उत्तर मिळतं. बरं, इतका मोठा दबाव आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने काय पावलं उचलली आहेत? त्यांची भूमिका काय आहे? सरकारने अर्थातच चर्चेची तयारी दाखवली आहे. त्यासाठी एक समिती नेमली आहे. कायदेशीर चौकटीत तोडगा काढू असं आश्वासनही दिलंय. पण आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या चर्चा निष्फळ ठरल्या आहेत आणि त्यामुळे आंदोलक आणि सरकार यांच्यातली दरी काही कमी होताना दिसत नाहीये. पण खरी अडचण बाहेर नाही तर आतच आहे. म्हणजे या मागणीवरून खुद्द सत्ताधारी आघाडीतच मोठे मतभेद आहेत आणि यामुळेच परिस्थिती आणखीनच गुंतागुंतीची बनली आहे. बघा, गंमत कशी आहे. एकीकडे सरकार चर्चेतून मार्ग काढू म्हणते, तर दुसरीकडे सरकारमधलेच एक महत्त्वाचे मंत्री चंद्रकांत पाटील स्पष्टपणे सांगतायत की ही मागणी कायदेशीरदृष्ट्या पूर्ण करणं अशक्य आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा लढा सामाजिक न्यायाचा नाही तर राजकीय आरक्षणाचा आहे. अर्थात या आंदोलनाचे पडसाद फक्त सरकारपुरते मर्यादित नाहीयेत, संपूर्ण राजकीय वातावरणच ढवळून निघालंय. मग विरोधी पक्षांची भूमिका काय आहे? इथे आपल्याला 2 वेगवेगळे राजकीय विचारप्रवाह दिसतायत. एकीकडे चंद्रकांत पाटील यांच्यासारखे नेते आहेत जे म्हणतात की ही मागणीच कायदेशीरदृष्ट्या चुकीची आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांच्यासारखे नेते एक वेगळाच मार्ग सुचवत आहेत. ते म्हणतात की आरक्षणाची जी 50% मर्यादा आहे ती वाढवण्यासाठी थेट घटनादुरुस्तीच करायला हवी. आणि यात उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांनी या वादाला एक तिसरंच वळण दिलंय. त्यांनी मागणींच्या कायदेशीर बाजूवर बोलण्याऐवजी सरकार आंदोलकांना साध्या मूलभूत सुविधाही देऊ शकलेलं नाही यावरून सरकारला धारेवर धरलं आहे. म्हणजे बघा, एकीकडे जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत आणि दुसरीकडे राजकारण्यांमध्येच एकमत नाही. यामुळे एक मोठी कोंडी निर्माण झाली आहे. मग यात धोके काय आहेत? या संघर्षाचा मुख्य मुद्दा आहे वेळ. आंदोलकांना निर्णय हवा आहे, तोही तातडीने. पण सरकारी प्रक्रिया मात्र खूप हळू चालली आहे. विचार करा, शिंदे समिती स्थापन होऊन 13 महिने झालेत, पण अजूनही तोडगा निघालेला नाही. हाच तो खरा संघर्ष आहे, तातडीची गरज विरुद्ध संथ प्रक्रिया. तर मग ही कोंडी नेमकी का झाली आहे याची काही मुख्य कारणं आहेत.
एक तर सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली 50% आरक्षणाची मर्यादा. दुसरं म्हणजे निवडणुका तोंडावर आल्यामुळे कोणताही पक्ष राजकीय धोका पत्करायला तयार नाही. तिसरं मुंबईसारख्या शहरावरचा प्रचंड दबाव. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या आंदोलनाची मानवी किंमत म्हणजे जरांगे पाटील यांचं आरोग्य आणि हजारो आंदोलनकारांची परिस्थिती. आणि शेवटी मुंबईतलं हे आंदोलन फक्त मराठा आरक्षणापुरतं उरलेलं नाहीये. यातून एक खूप मोठा मूलभूत प्रश्न उभा राहिलाय. तो म्हणजे एखादा राज्य एका मोठ्या समाजाच्या ऐतिहासिक मागण्या आणि आकांक्षा आणि त्याचवेळी इतर समाजांचे घटनात्मक हक्क यांच्यात ताळमेळ कसा घालणार, या प्रश्नाच्या उत्तरातच कदाचित आपल्या देशातल्या आरक्षणाचं भविष्य दडलेलं आहे.